हॅलो, हाय, नमस्कार. मी सायली. स्वाद बाय सायलीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत दाल खिचडी. चला तर साहित्य बघूया. 1 वाटी तुरीची डाळ आणि अर्धा वाटी मुगाची डाळ 2 वेळा स्वच्छ धुवून घ्यायची आहे. व्यवस्थित धुवून झालेली आहे. त्यात आपण हिंग घालणार आहोत आणि अर्धा चमचा हळद. त्यात पाणी टाकायचं आणि आपण त्याच्यावर झाकणी ठेवून 15 मिनटं साईडला ठेवणार आहोत. आता एक कुकरच्या भांड्यात 1.5 वाटी आपण तांदूळ घेणार आहोत. 1.5 वाटी तांदूळ घेतलेले आहे. त्याला पण आपण 2 वेळा छान धुवून घ्यायचं. व्यवस्थित धुवून झालेलं आहे. आपण त्यात पाणी घालायचं. 1 चमचा मीठ आणि 1 चमचा जिरे पावडर टाकायची. त्यांनी छान स्वाद येतो. आपण आता कुकर लावून घेऊया. एकदम सोपी रेसिपी आहे ही. आणि कुकरचे 3 फुल गॅसवर शिट्टी होऊ द्यायची आणि 2 कमी गॅसवर. आपला कुकर झालेला आहे. आता कुकर थंड होईपर्यंत आपण मसाला बनवून घेऊया. का कढईमध्ये तेल घालायचं, बटर घालायचं. बटर व्यवस्थित मेल्ट झालं की तेजपान घालायचं. तेजपान छान तेलात परतलं आहे आणि आपण आता जिरं आणि मोहरी घालणार आहोत. जिरं मोहरी फुटली की त्यात लसणाच्या पाकळ्या घालायच्या. कढीपत्ता घालायचा. मी मिरची इथे 2 घातली आहे. तुम्ही कमी जास्त करू शकता. आणि एक मीडियम साईज बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा. कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत शिजू द्यायचा. गोल्डन ब्राऊन झालेला आहे कांदा. आता आपण त्यात मसाले घालणार आहोत. हिंग घालूया. 1 चमचा हळद. 1.5 चमचा लाल मिरची पावडर टाकणार आहोत. अर्धा चमचा गरम मसाला आणि 1.5 चमचा किचन किंग मसाला. त्याने अप्रतिम स्वाद येतो. मीठ घालायचं चवीपुरतं. आपण कुकर लावताना तांदळात मीठ टाकलेलं आहे, त्यानुसारच मीठ घालायचं. व्यवस्थित मसाला मिक्स करून घ्यायचा आणि ते टोमॅटो घालायचं.
आता थोडीशी साखर घालायची, त्याने टेस्ट बॅलन्स होतो. आता झाकणी ठेवून टोमॅटोला छान शिजू द्यायचं. तोपर्यंत आपला कुकर थंड झालेला आहे. आता आपण वरणाला थोडं पातळ करून घेऊया. आधी रवीने घोटून घ्यायचं आणि मग त्यात पाणी घालायचं. जर आधी पाणी घातलं तर व्यवस्थित ते एकजीव होणार नाही. मस्त शिजलेलं आहे अगदी वरण, एकदम मऊ. व्यवस्थित एकजीव झालेला आहे. आता आपले टोमॅटो शिजले असतील, एकदा आपण चेक करूया. मसाला छान शिजलेला आहे. त्यात आपण पातळ केलेलं वरण घालूया. अजून आपल्याला भरपूर पाणी लागणार आहे त्यात. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि एक उकळी येईपर्यंत थांबायचं आणि मग आपण त्यात भात घालायचा शिजवलेला. तीन लोकांसाठी मी जे माप सांगितलं आहे ते अगदी सफिशियंट आहे. आपण भात मिक्स केलेला आहे, तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. एकदम आपल्याला पातळ नको आहे दाल खिचडी, त्या हिशोबाने आपण पाणी कमी जास्त वरणातच करायचं. आता वरण पाणी घालायचं नाही. छान एकजीव करून घ्यायचा. भाताच्या गुठळ्या अशा पूर्ण मोडून झाल्या पाहिजे. व्यवस्थित एकजीव झालेला आहे. तुम्ही मिठाचं प्रमाण एकदा चेक करू शकता टेस्ट घेऊन. छान शिजलेला आहे. अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी आलेली आहे. लहान मुलांसाठी तुम्ही असंच देऊ शकता, कोथिंबीर गार्निश करून.
मी परत एकदा उकळी आणते कारण मी थोडं वरून मीठ घातलेलं होतं. आता आपण गॅस बंद केलेला आहे. कोथिंबीर घालूया आणि आपण तडक्याची तयारी करूया. एका तडका पॅनमध्ये तेल घालायचं. तुम्ही तूप पण घालू शकता. तेल चांगलं गरम झालं तेल खूप गरम झालं आहे. तुम्ही गॅस बंद केलेला आहे. त्यात आपण जिरं घालणार आहोत 1 चमचा, लसण घालणार आहोत, लाल मिरची घालणार आहोत 1 आणि थोडंसं तिखट घालणार आहोत. तडका व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि दाल खिचडीवर टाकून घ्यायचा. एकदम चमचमीत अशी दाल खिचडी रेडी आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय. आपली झणझणीत दाल खिचडी रेडी आहे.